नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता पावसाळा सुरू झालाय. पावसात भिजायला मज्जा वाटते की नाही? पण जास्त भिजायचं नाही, सर्दी खोकला होईल की नाही. म्हणून आपण काळजी घ्यायची. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे भिकारी. मुलांनो, भिकारी माहिती आहे ना तुम्हाला? ते भीक मागतात, ते भिकारी. पण भिकारी सकाळी भीक मागायला निघतात की नाही, तेव्हा की नाही आपल्या झोळीत काहीतरी घरनं स्वतःच टाकतात. कारण का, तर त्या झोळीत जर काही बघितलं कोणी, झोळी किंवा अशी टोपली किंवा काहीतरी असतं ना भीक मागायला, त्याच्यामध्ये कधी पैसे ठेवतात, 1-2 रुपये, किंवा कधी धान्य ठेवतात, कधी भाकरी ठेवतात. का तर लोकांनी जर त्यात आहे काहीतरी बघितलं, तर मग लोकांना पण असे विचार असतो, अरे वा, त्याला कोणीतरी दिले बरं का भीक, मग आपण पण द्यावी. जर रिकामी झोळी असली तर लोक काय म्हणतील, रिकामी झोळी, त्याला कोणीच काही दिलं नाही म्हणजे ह्याला द्यायलाच नको, असा अर्थ होतो. म्हणून भिकारी लोक भीक मागायला निघताना झोळीमध्ये काहीतरी ठेवतात, 4 दाणे का होईना किंवा 1 रुपया का होईना, ते बघून लोक त्यांना भीक देतात बर का. मग तो काय करतो भिकारी, सकाळी उठतो आणि त्या दिवशी काय करतो, घरात काहीच नसतं. मग 4-5 तांदळाचे दाणे घेतो, एवढे असे एक ओंजळभर दाणे घेतो आणि झोळीमध्ये ठेवतो आणि मग तो भीक मागायला निघतो बर का. तर तिकडून ना, तो सकाळी सकाळी निघाल्याबरोबर तिकडून राजाचा एक रथ येताना दिसतो त्याला. तर म्हणतो, अरे वा, आज तर आपल्याला खूपच भीक मिळणार आहे. तर आपण राजाच्या दरबारावर गेलो भीक मागायला की आपल्याला शिपाई लोक हाकलून द्यायचे, पण आता आपल्याला राजा भेटणार आणि राजा आपल्याला सुवर्ण मुद्रा देणार, म्हणून त्याला खूप आनंद होतो. मग तिकडून राजाचा रथ येतो की नाही, हा भिकारी असा रस्त्याने चाललेला असतो. त्या भिकाऱ्याला पाहून राजा खाली उतरतो आणि त्या भिकाऱ्याला म्हणतो, बरं झालं मी राजवाड्यातून येताना मला कोणीच भेटलं नाही, पण पहिले तुम्ही भेटले, तर मला काय करा, माझ्या झोळीमध्ये मला काहीतरी भिक्षा द्या. तर तो भिकारी आश्चर्यचकितच होतो. तर तो राजा त्याला म्हणतो, आज माझ्या ज्योतिषाने सांगितलेलं आहे की तुम्हाला आज बाहेर पडल्यावर जो पहिला माणूस भेटेल त्याच्याकडनं काहीतरी दान मागा, आणि त्यांनी दान दिलं तर आपले राज्य सुरक्षित राहील, आपल्या राज्यावर दुष्काळ येणार नाही, आपल्याला कसलीही भीती राहणार नाही आणि तुमचं राज्य अगदी आनंदात चालेल, असं त्यांनी मला सांगितलंय. म्हणून मी आज भिक्षा मागायला बाहेर पडलेलो आहे. भिक्षा नाही, पण मी माणसांकडनं मदत मागायला आलोय. तर तू पहिला दिसला ना, तर दे मला काही, तुझ्या झोळीत काय असेल ते मला तू दे. तर आता त्याला भिकाऱ्याला इतकं म्हणजे मनात वाईट वाटतं, कारण ते भिकारीच बोलून चालून. तर भिकाऱ्याला वाटतं, अरे देवा, मला तर वाटलं राजा मलाच काहीतरी देईल, पण हा तर माझ्याच झोळीतलं काहीतरी मागतोय. आता माझ्या झोळीत तर 4-5 एवढे वंजळभर फक्त तांदळाचे दाणे आहेत, म्हणजे आता काय त्यातलं देऊ त्याला. तर तो राजा म्हणतो, मला 1 दाणा जरी दिला तरी चालेल. मग तो काय करतो, हात घालतो, देऊ का नको असं मनामध्ये त्याच्या चलबिचल होती. मग शेवटी 1 तांदळाचा दाणा काढतो आणि त्या राजाला देतो. पण राजाला खूप आनंद होतो की चला बाबा, आपलं राज्य आता सुरक्षित चालेल, राज्यावर संकट येणार नाही, राज्याची सगळी भरभराट होईल, 1 दाणा जरी आपल्याला मिळालाय आपण बाहेर पडल्यानंतर, म्हणून त्याला खूप आनंद होतो. आणि मग तो जातो, म्हणजे आपल्या घरी महालात जातो. आणि मग हा भिकारी विचारच करत बसतो, शी, माझ्या तांदळातला 1 दाणा गेला, माझ्या तांदळातला 1 दाणा गेला. पण त्या दिवशी त्याने 1 दान केलं की नाही, इतकी ज्याला भीक मिळते, इतकी भीक मिळते, त्याची झोळी भरपूर भरती बर का. पण ती एवढी जरी झोळी भरली तरी त्याचा आत्मा शांत नसतो. तो म्हणतो, माझा 1 दाणा गेला रे तांदळाचा, अजून 1 तांदळाचा दाणा असतं तर बरं झालं असतं ना, राजाने माझा 1 दाणा नेला, असं वर का वाटतं. आणि मग तो घरी येतो, बायको बघती त्याची, म्हणते, एवढी भीक मिळाली का तुम्हाला आज? अरे वा, आतापर्यंत तर आपल्याला एवढी भीक कोणीच दिली नाही, पण आज झोळी भरली, वा वा वा, 2 दिवस आता छान आपलं भागेल. म्हणून ती घेती बर का. पण तो म्हणतो, अगं कसलं भागेल, म्हणे आज माझी नशीबच फुटकं, आज नेमका राजा भेटला आणि राजानेच माझ्याकडनं 1 तांदळाचा दाणा नेला. आपल्या ह्याच्यातला 1 तांदळाचा दाणा गेला ग, त्याचं त्याला खूप वाईट वाटतं बर का. आणि मग काय होतं, तो काय करतो, ती
तिची नाही एक भांड घेते घमेलं आणि त्याच्यामध्ये ती भिक्षा ओतती बर का, आलेली भीक ओतल्याबरोबर त्यात एकदम असा चमकतो एक दाणा बर का. तर तो दाणा तांदळाचा सोन्याचा दाणा असतो. त्याने एकच दाणा दिला की नाही राजाला, पण त्याला एक दाणा त्याच्यामुळे सोन्याचा मिळाला. मग त्याला इतकं आश्चर्य वाटतं, अरे बापरे, आपण जर का ओंजळभर दाणे दिले असते राजाला तर ओंजळ भर सोन्याचे दाणे झाले असते आपले. आपण उगाच एक दाणा दिला, आपण किती मोठं तोंड झोडून घेतो, कारण डोकं झोडून घेतो, म्हणतो अगं म्हणजे किसली दुर्बुद्धी, मला असली दुर्बुद्धी कशी काय दिली देवाने. मी जर का त्याला भरपूर दाणे दिले असते तर सोन्याचे किती दाणे मिळाले असते आपल्याला, आपली दरिद्री आपली गरिबीच गेली असती. पण एकच दाणा दिला तर मला एकच दाणा सोन्याचा मिळाला. खूप त्याला वाईट वाटतं, पण संधी निघून गेलेली असती. संधीचं सोनं करायला त्या भिकाऱ्याला कळलंच नाही. आणि मग डोकं फोडून काय उपयोग आहे, स्वतःच्या तोंडात मारून काय उपयोग आहे. म्हणून जेव्हा संधी येते, चालत येते की नाही घरी संधी, तर संधी आली की सोडायची नाही. भिकारी तो भिकारीच राहिला. म्हणून संधीचं नेहमी सोनं करायचं. आवडली का गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.